शिरसगाव कसबा येथील संस्कार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्य दिनाचा सोहळा माननीय ॲडव्होकेट सचिन यावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन यावले यांचे स्वागत शिक्षिका वर्षा लाडोळे यांनी केले, तर माननीय श्री प्रवीण भाऊ खेरडे सरपंच शिरसगाव कसबा यांचे स्वागत शिक्षिका शुभांगी लाड, तर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा निमकर यांचे स्वागत शिक्षिका माधुरी बेहरे यांनी केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पूजनाचा कार्यक्रम आटोपल्यावर माननीय सरपंच साहेब प्रवीण भाऊ खेरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाविषयी माननीय सरपंच साहेब प्रवीण भाऊ खेरडे यांनी आपल्या भाषणात भारतीयांवर इंग्रजांनी केलेल्या अमानवी छळातून क्रांतिकारी सुभाषचंद्र बोस, राजगुरू वीर सावरकर, भगतसिंग यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशास पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले। सरपंच प्रवीण भाऊ खेरडे साहेब यांना विद्यार्थ्यांनी आपल्या भारतातील क्रांतिकारकांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही याबाबत हमी दिली। संस्कार इंटरनॅशनल स्कूल शिरसगाव कसबा मार्फत गावात प्रभात फेरी काढण्यात आली। प्रभात फेरीत सहभागी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आनंद व उत्साह पाहून नागरिकांनी अभिमान व्यक्त केला। शिरसगाव कसबा नगरीत संस्कार इंटरनॅशनल स्कूल ही एकमेव अशी शाळा आहे की विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सर्व गुण संपन्न करण्याकरिता अविरत प्रयत्नशील असते। गावांमधून प्रभात फेरी शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनावर आधारित भाषणे दिलीत। चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्टेज डेअरिंग पाहून पालकांना शाळेबाबत व आपल्या पाल्यांविषयी अभिमान व्यक्त केला। शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका शेवंती सुने यांनी केले, तर कार्यक्रमाची सांगता सहाय्यक शिक्षिका श्रद्धा निमकर यांनी केले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।